सदस्य मनीषाताईंनी अतिशय एका महत्त्वाच्या लक्षवेधीद्वारे डेटा सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने होणार आहेत आणि त्याचा परिणाम जनजीवनावर काय होणार आहे अशा पद्धतीची लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे। परंतु डेटा सेंटर ही महाराष्ट्रामध्ये करत असताना 2023 ची एक पॉलिसी होती आणि त्याच्यानंतर 2024 ची एक पॉलिसी झाली। पण आज प्रचलित 2023 चीच पॉलिसी आहे म्हणून आपण त्याच्यावर अभ्यास करतो आणि काही गोष्टी मांडतो। परंतु 2024 ला जी पॉलिसी आली ती ग्रीन डेटा सेंटरची पॉलिसी मनीषाताई महाराष्ट्रामध्ये आली आणि ग्रीन डेटा सेंटरमध्ये नक्की काय आहे याचा अभ्यास देखील करून आपण आपल्या मनामध्ये असलेले आणि जनतेच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करणं आवश्यक आहे। एका मताशी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी 100% सहमत आहे की डेटा सेंटर आल्यानंतर पाण्याची उपलब्धता जर जास्त लागणार असेल तर पिण्याच्या पाण्यावर त्याचा परिणाम होऊ नये ही दक्षता आपण घेतली पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तापमान वाढीचा जो विषय आहे त्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली पाहिजे। डेटा सेंटर झाल्यानंतर तापमान किती वाढणार आहे, चॅट जीपीटी आपल्याला सांगतं की ते तापमान वाढणार आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर देखील अभ्यास होणं गरजेचं आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मानवी वस्तीमध्ये जर डेटा सेंटर असेल तर मानवी जीवनावर त्याचा काय परिणाम होतो याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे असा मुद्दा माननीय मनीषाताईंनी या ठिकाणी मांडला। परंतु मला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त आपण डेटा सेंटरला कुठचंही पाणी देणार नाही आहोत। फक्त जे पिण्याची जी मानवाची गरज आहे पिण्याच्या पाण्याची ते पाणी फक्त आपण डेटा सेंटरला देणार आहोत आणि बाकीचं जे पाणी आहे ते असलेलं वेस्ट वॉटर MMR रिजनमधलं त्यांनी कलेक्ट करायचं आहे आणि ते कलेक्ट करून त्याच्यावर टर्सरी ट्रीटमेंट करून ते त्यांनी डेटा सेंटरसाठी वापरायचं आहे। याच्यासाठी आज मी जी काय माहिती घेतली पण याच्यामध्ये देखील अनियमितता असेल तर त्याचा देखील अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे। 2024च्या पॉलिसीमध्ये काय आहे तर अपारंपरिक ऊर्जेच्या निमित्तानं ती ऊर्जा निर्माण करून आपण डेटा सेंटर्स चालवायचे आहेत। त्याच्यामुळे डेटा सेंटर चालवत असताना इलेक्ट्रिसिटीचा अपव्यय होणार जो आहे अशा पद्धतीचा जो काही गैरसमज पसरवला जातोय त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास करणं हे करणेच गरजेचं आहे। आणि विकसित महाराष्ट्र 2047ला होण्यासाठी 30 ते 40 मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर जे आपल्याला विकसित करायचे आहेत पण हे करत असताना त्याच्यावर मानवी जीवनावर कुठच्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही यासाठी आज एक समिती स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतोय। अनिल काकोडकर साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की या समितीचं अध्यक्षपद त्यांनी घ्यावं। त्याच्यामध्ये 3-4 तज्ज्ञ आम्ही सामील करू। MMRDAचे अधिकारी घेऊ, सिडकोचे अधिकारी घेऊ, महानगरपालिकेचे अधिकारी घेऊ, आमचे प्रधान सचिव त्याचे कोऑर्डिनेटर राहतील आणि त्याचा देखील आपण अहवाल मागून घेऊ की ज्या आता सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडल्या जे प्रश्न उपस्थित केले की त्याच्यातनं नक्की आपल्याला डेटा सेंटर घेऊन कसं पुढे जायचं आहे या संदर्भामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा आपल्याला करता येईल। आणि ज्याचा उल्लेख मगाशी पाण्याचा सन्मान्य सदस्यांनी केला तर 2 कंपन्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो। Amazon आणि ब्लॅकस्टोन ह्या 2 कंपन्या ज्या आहेत ह्या टर्सरी वॉटर तयार करून ते डेटा सेंटरसाठी वापरण्यासाठी Amazon स्वतः 500 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि ब्लॅकस्टोन सुमारे 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे। परंतु हे खर्च केल्यानंतर आपल्या नॅचरल सोर्सला काही बाधा होणार आहे का याचा देखील सर्वे करणं अपेक्षित आहे असं जे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं। त्याच्यासाठी एक चांगली विस्तारित कमिटी नेमली जाईल। डेटा सेंटर आल्यानंतर उद्योगाची ग्रोथ देखील होणार आहे, त्याच्यामधनं बेरोजगारी देखील दूर होणार आहे, या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। आणि म्हणून ते करत असताना मला आज अजून एक उदाहरण या ठिकाणी आलं की अबुधाबीमध्ये टेम्परेचर नॅचरल 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं। त्या ठिकाणी देखील जगातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला असताना ते ग्रीन कशा पद्धतीनं आहे ते बघायला जाण्याच्या सूचना देखील मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत की जे जगातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर बनतंय त्याला कशा पद्धतीनं ग्रीन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, कशा पद्धतीनं अपारंपरिक ऊर्जा वापरलेली आहे, कशा पद्धतीनं समुद्राचं पाणी घेऊन ते डेटा सेंटरला वापरलं जाणार आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आमची टीम अबुधाबीला देखील पाठवतोय, अजून परदेशामध्ये देखील पाठवतोय। परंतु डेटा सेंटर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनमानाला काही बाधा निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका उद्योग विभागाकडून घेण्यात येणार नाही।